आपण पाहतोय की सुनेत्रा पवार आता शरद पवारांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांनी त्यांची शरद पवारांची त्या भेट घेणार आहेत। आताची दृश्य आपण पाहतोय, त्यांना काही काळापूर्वी ॲडमिट केलं गेलं आणि त्यानंतर जवळपास तासाभरानं सुनेत्रा पवार आता या ठिकाणी बारामतीतनं रवाना झालेल्या आहेत आणि त्या शरद पवारांची भेट घेणार आहेत। त्यांना दुपारपासूनच खोकला आणि छातीमध्ये कफ जाणवत होता आणि त्याच्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता। बातमी समोर येते, शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सध्या बिघाड झालेला आहे। त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांना थकवा आलेला आहे अशी माहिती डॉक्टरांकडून सध्या प्राप्त होते। छातीमध्ये काहीसं दुखतंय त्यांना आणि कफ झालाय आणि म्हणून त्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत। शरद पवारांना किती दिवस इथं थांबावं लागेल, ॲडमिट व्हावं लागेल हे स्पष्ट झालं नाहीये। अहवाल चाचण्यांचे आले की त्यानंतर हे स्पष्ट होईल। मात्र सध्या त्यांना कुणी भेटायला येऊ नये अशा प्रकारचं आवाहन केलं गेलेलं आहे। फिजिकल एक्सर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। आता तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही। आता कंडिशन स्टेबल आहे। आपण पाहतोय की त्यांना सध्या पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केलेलं आहे। छातीमध्ये त्यांच्या कफ झालेला आहे, त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय असं कळतंय। मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांना किती दिवस रुग्णालयामध्ये थांबावं लागेल हे चाचण्यांचा अहवाल झाल्यावरच आपल्याला कळेल। आपण पाहतोय की सुनेत्रा पवार आता शरद पवारांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांनी त्यांची शरद पवारांची त्या भेट घेणार आहेत। आताची दृश्य आपण पाहतोय, त्यांना काही काळापूर्वी ॲडमिट केलं गेलं आणि त्यानंतर जवळपास तासाभरानं सुनेत्रा पवार आता या ठिकाणी बारामतीतनं रवाना झालेल्या आहेत आणि त्या शरद पवारांची भेट घेणार आहेत। त्यांना दुपारपासूनच खोकला आणि छातीमध्ये कफ जाणवत होता आणि त्याच्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता।